हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आणि संस्कृती अकॅडमी क्लासेसला. तर आपण आतापर्यंत सायन्सचे 2 लेक्चर केले आहोत. आता हा तिसरा आणि शेवटचा लेक्चर आहे, पार्ट 3 आहे. तर आपण तो आज पाहणार आहोत, रेस्पिरेशन. आता हा बघा, रेस्पिरेशन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. रेस्पिरेशन, व्हॉट इज रेस्पिरेशन? श्वास घेणे म्हणजे रेस्पिरेशन. पण मेनी ॲनिमल्स ब्रीथ थ्रू देअर नोज, म्हणजे खूप काही प्राणी हे आपल्या नाकाद्वारे श्वासोच्छ्वास घेतात. टेकिंग एअर इन टू द लंग्स थ्रू द नोज इन is called inhale and releasing carbon dioxide gas and water vapor is called exhale. रेस्पिरेशन म्हणजे काय? श्वासोच्छ्वास घेताना आत ऑक्सिजन घेतो आणि त्या ऑक्सिजनचं रूपांतर नंतर कार्बन डायऑक्साईड मध्ये होते आणि कार्बन डायऑक्साईड सोबत आपण पाण्याची वाफ देखील सोडतो, असं इथं म्हटलेलं आहे. द प्रोसेस ऑफ इनहेल अँड एक्झेल कंटिन्यूड वन आफ्टर द अदर. म्हणजे आपण श्वासोच्छ्वास थांबत नाही, कंटिन्युअस आपण झोपलो, पळालो, खेळलो, जेवतो, ही क्रिया चालूच असते. श्वासोच्छ्वास कधीही थांबत नाही. ॲनिमल्स दॅट डू नॉट हॅव अ नोज ऑर लंग्स टेक ऑक्सिजन बाय अदर मीन्स. बाय अदर मीन्स म्हणजे काय? ज्याला नाक नाही त्यांनी श्वासोच्छ्वास घेतात. ते कुठल्या स्वरूपाने घेतात? त्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. सांगा बरं, किंवा कमेंटमधून मला तुम्ही कमेंटमधून सांगा की याचं उत्तर काय असेल. मी एक उदाहरण क्लू देतो तुम्हाला. माझं उत्तर खालच्या आपण पाहणार आहोत. एक क्लू आहे बेडूक. बेडूक हा काय आहे? दोन्ही ठिकाणी ॲम्फिबियन प्राणी आहे, जो पाण्यात आणि जमिनीवर राहतो. ते आपण खाली पाहणार आहोत. द प्रोसेस of producing energy in the body through the reaction of oxygen and food consumed by living thing is called respiration. आता तुम्हाला इथे प्रश्न तयार होईल, व्हॉट इज रेस्पिरेशन? त्याचं उत्तर हे आहे मित्रांनो. व्हॉट इज रेस्पिरेशनचं उत्तर काय आहे? हा त्याचं उत्तर आहे मित्रांनो. The process of producing energy in the body through the reaction of oxygen and the food consumed by, इथं महत्वाचं, food consumed by the living things is called respiration. आता रेस्पिरेशन आणि ब्रीदिंग हे दोन वेगवेगळे क्रिया आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्लांट्स आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, रेस्पिरेट ऑकर्स विदिन द सेल टू. म्हणजे वनस्पती हे पण श्वासोच्छ्वास घेतात, पण ते कशाद्वारे करतात? सेल म्हणजे पेशीद्वारे ते श्वासोच्छ्वास घेतात. आता इथं काय म्हणलं बघा मित्रांनो, ब्रीदिंग अँड रेस्पिरेशन आर द 2 डिफरंट प्रोसेस. म्हणजेच ह्याचा अर्थ काय? श्वासोच्छ्वास घेणे आणि रेस्पिरेशन, श्वसन आणि श्वास, हे दोन वेगवेगळे क्रिया आहेत. आता ब्रीदिंग हे काय होतं मित्रांनो? ब्रीदिंग हे कशामध्ये होतं? आपला हा एक्सटर्नल फिजिकल पार्ट आहे, पण रेस्पिरेशन हा कशात होतो? आपला सेलमधून होत असतो. आणि हा फिजिकल पार्ट आहे आणि रेस्पिरेशन हा सेलमध्ये ऑफर होतो. म्हणजे आपण जेव्हा श्वास घेतो, आपल्या पेशी देखील, ते खूप मोठी प्रक्रिया आहे. ती तुम्हाला पुढील 10वी मध्ये त्याची सविस्तर माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे. तर आता पुढे जाऊ. आता थिंक मध्ये बघा, इथे थिंक दिलेलं आहे, त्याबद्दल काय म्हणलं? आर देअर एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट कॅन नेव्हर लिव्ह देअर प्लेस. म्हणजे जागा न सोडणारी अशी कुठली सजीव आहे का? त्याचं उत्तर तुम्हाला आपल्याला खाली बघायचं आहे. त्याचं उत्तर आपल्याला खाली भेटल. आता म्हटलेलं आहे आपल्याला मोमेंटम. व्हॉट इज मोमेंटम? बघा प्रश्न, व्हॉट इज मोमेंटम? मोमेंटम इज शोन बाय द ॲनिमल टू ऑब्टेन फूड, प्रोटेक्टिंग शेल्टर अँड ॲज अ रिस्पॉन्स टू स्टिम्युला. म्हणजे भावनेला प्रतिसाद देणे म्हणजे मोमेंटम. ॲनिमल्समध्ये पण होतं आणि ॲनिमल्स टू ऑब्टेन फूड, प्रोटेक्शन, शेल्टर. म्हणजे मोमेंटम हालचाल, कुठलाही सजीव हे हालचाल कशासाठी करत असतात? तर आपल्याला अन्नाच्या शोधासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी, ह्यासाठी हालचाल करत असतात. आणि त्याचप्रमाणे ते आपली
स्टिम्युला म्हणजे आपल्या उत्तेजनाला झाले त्याला प्रतिसाद देत असतात. बिसाइड वॉकिंग, जम्पिंग अँड स्विमिंग, विच टाइप्स ऑफ मुवमेंट यू हॅव बीन ऑब्झर्व. म्हणजे ह्या व्यतिरिक्त जम्पिंग, आता हे वॉकिंग आपण मनुष्य चालतो, जम्प करतो, स्विमिंग करतो, ह्या सगळे काय आहेत मोमेंटम आहेत मनुष्याच्या. तर प्राणीही एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात. ते कशासाठी भटकतात, तर अन्नाच्या शोधामध्ये प्राणी भटकत असतात. म्हणून त्याला इथं मोमेंटम असं म्हटलेलं आहे. प्लांट्स कॅनॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर वन बट दे गिव्स रिस्पॉन्स टू द स्टिम्युला. इथं महत्वाचं बघा, वनस्पती एकाच जागेवरच असतात पण ते सजीव आहेत, पण ते प्रतिसाद देतात कशाला, स्टिम्युला. स्टिम्युला म्हणजे उत्तेजकाला प्रतिसाद देतात. मागच्या आपण पार्ट 2 मध्ये आपण पाहिलं होतं की स्टिम्युला हे एक आपलं चित्र दाखवलं होतं मित्रांनो. आपण जरा एक मिनिट पाठीमागे जाऊ. स्टिम्युली जे आहे इथं आपल्याला हे बघा मित्रांनो की टच मी नॉट, टच मी नॉट, हे झाडाचं नॉट, टच मी नॉट, टच मी नॉट, हे झाड हे काय बघितलं होतं आपण की ते पानांना, आपण त्या पानांना स्पर्श केला की त्याची सगळी पानं मिटतात. ते कशासाठी हे मी तुम्हाला त्या पार्ट 2च्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं आणि स्पष्टीकरण देखील त्याचं दिलं होतं. तुम्ही ते पार्ट 2 पुन्हा एकदा पहा. लाईट कम्स ओनली फ्रॉम वन साइड, द ब्रांचेस गिव्ह ग्रोथ इन दॅट डायरेक्शन, रूट ग्रो टुवर्ड्स द मॉइस्ट, धीस शोज दॅट प्लांट्स आर अवेअर ऑफ दॅट सराउंडिंग. म्हणजे काय मित्रांनो, ज्या सूर्यप्रकाश ज्या दिशेला असेल त्या दिशेला वनस्पतीची वाढ होते. जर तुम्ही एक प्रयोग करून बघितला, अंधाऱ्या खोलीमध्ये एक वनस्पतीचं झाड लावा आणि एका खिडकी असेल त्यामध्ये सूर्याचा प्रकाश येत असेल, तर काही दिवसांनी पहा तर ती वनस्पती खिडकीच्या दिशेनं उगवता तुम्हाला दिसेल. म्हणजे ह्याचंच स्पष्टीकरण असे होते की वनस्पती हे सूर्याच्या प्रकाशाच्या दिशेने वाढण्याचा प्रयत्न करते किंवा त्या दिशेने ती झुकत असते. तसेच रूट्स ग्रो टुवर्ड्स द मॉइस्ट, तसेच रूट्स म्हणजे मुळा ह्या पाणीच्या शोधामधून खाली खाली खोलवर जात असतात. आफ्टर द सनसेट अँड इट बिगॅन टू गेट डार्क, द पार्ट ऑफ द लीव्स ऑन सर्टन ब्रांचेस फोल्ड टुगेदर लाईक जॉईनिंग द हँड्स. आता इथं काय दाखवलं, आपलं चित्रात दाखवलं आहे ही जे संध्याकाळची आणि दुपारची किंवा सकाळची म्हणू शकता तुम्ही, दोन वेगवेगळ्या चित्रामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. इथं बघा ना, ओपन अँड क्लोजिंग पोझिशन ऑफ द लिव्स ड्युरिंग डे अँड नाईट. बघा, डे अँड नाईट मध्ये आपल्याला काय दाखवलं इथं, हे बघा दिवसाच्या वेळी कसे टवटवीत असं फुल आणि संध्याकाळच्या वेळी पानं मिटलेली आहेत. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय दिसतंय मित्रांनो की वनस्पती लिव्हिंग थिंग आणि तो काय रिस्पॉन्स टू स्टिम्युली ते करतो. म्हणजे निसर्गामध्ये तो प्रतिसाद देतो. कोणाला, निसर्गाला प्रतिसाद देतो. वेन द सन राईज इन द मॉर्निंग दे ओपन द अगेन. आता बघा, सकाळी उघडलं तर परत त्याची पानं जी मुडलेली होती रात्री परत उघडली ती. फाइंड विथ युअर फ्रेंड्स where such large trees and located near when you located nearby. When do birds on plants bloom? बर्ड्स म्हणजे काय, कळीचं रूपांतर फुलामध्ये केव्हा होतो असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर तुम्ही जास्वंदीचं फुल बघा मित्रांनो, जर ती कळी आली, तुम्ही आदल्या दिवशी पाहिल्यात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे पाहिलात, तर जसं सूर्य उगवतं तसं त्या जास्वंदीचं फुल उमजत जातं आणि एकदा सकाळ झाली 8 वाजता ते पूर्ण उमललेलं असतं. आणि त्याचं एक वैशिष्ट्य मित्रांनो लक्षात घ्या, जसं तुम्ही त्यात फुल असेल ते झाडावरचं तोडूच नका, दिवसभर ते तसंच टवटवीत राहतं आणि जसं संध्याकाळी सूर्य मावळत असेल ना, तसं जास्वंदीचं फुल देखील हळूहळू कोमजत जातं. बघा, हेच आहे स्टिम्युला टू रिस्पॉन्स. इवन दो प्लांट्स डू नॉट चेंज देअर पोझिशन, moment such as roots growing in the right direction, branches grow, the opening and closing of the leaves and the blooming of birds during day and night are the momentum that occurs in plants. म्हणजे ती हालचाली आहेत. म्हणजे काय, कळीचं फुलात रूपांतर होणे, पाने हलणे, पाने मिटणे, हे सगळे काय त्या वनस्पतीच्या मोमेंटम आहेत. मोमेंटम म्हणजे हालचाल आहेत. त्या वनस्पतीच्या सर्व हालचाली आपण इथे पाहिलेल्या आहोत. ठीक आहे मित्रांनो, आता तुम्हाला हे लक्षात घ्या,
डू यू नो हा तुम्हाला पोर्शन करायचा आहे आणि मला कमेंट करून सांगा की ह्याच्याबद्दल तुम्हाला काय कळालेलं आहे. आता इथे एक आपल्याला परत खाली जाऊया आपण. ठीक आहे. Sometime a glass or the earthen pot or a wooden object gets lipped or a piece of it breakdowns. बघा, एखादा कप घ्या, एखादं तुमचं सॉर्स घ्या, बशी घ्या, लाकडाची असो किंवा बोन चायनाची असो किंवा तुम्ही फुलदाणी घ्या. त्याचा जर कोपरा वगैरे चकली उडलेली म्हणतो बाबा, तो बाजूला उडला असेल, त्याला खाली पडलं आणि त्याच्या बाजूची तुटली असेल ती बाजू, डज डज नॉट ऑब्जेक्ट दॅट रिटर्न टू इट्स ओरिजिनल शेप आफ्टर अ फ्यू डेज. म्हणजे काही काळांतरानं त्यामध्ये त्यात बदल झालेला आहे. म्हणजे काही काळानंतर त्यामध्ये काहीच बदल होणार नाही. तुटलेलं जसंच आहे तसंच आहे. असं का झालं नाही हे? तर दॅट इज नॉन लिव्हिंग थिंग, म्हणजे ते निर्जीव वस्तू आहे. निर्जीव वस्तूमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ होत नाही. आपण पाहिलेलं आहे ते. इन ॲनिमल स्मॉल ऑर लार्ज वुंड्स हील ओव्हर अ टाईम. म्हणजे ॲनिमल्स, मनुष्य आणि प्राणी मनुष्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये काहीतरी जखम झालं, हील्स ओव्हर अ टाइम्स, म्हणजे ही जखम झाली तर ती जखम काही दिवसांनी भरून येते. तर हे कुणामुळे भरून येते? तर पेशींमुळे भरून येते. सेल्स असतात आपल्या शरीरामध्ये. जेव्हा आपण अ, जेव्हा आपण आपला जन्म होत असतो तेव्हाच त्या पेशी, अनेक प्रकारच्या पेशी असतात. जसं हृदयाच्या पेशी वेगळ्या असतात, लंग्सच्या पेशी, फुफ्फुसाच्या पेशी वेगळ्या असतात, मेंदूच्या पेशी वेगळ्या असतात. हं? अशा वेगळ्या प्रकारच्या पेशी असतात. हाऊएव्हर दोज पार्ट्स ऑफ द बॉडी बिकम द सेम ॲज अर्ली. म्हणजे आपल्याला जखम झाली, खरचटला असेल, काही दिवसांनी रक्त आलं, आपण थांबलो, त्याच्यावरती हळद लावलो आणि काही दिवसांनी ते आपल्याला जखम नाहीशी होते, तिथं दिसते. परत आपल्या जी स्किन आहे, जी आपली त्वचा आहे, परत पूर्वीप्रमाणे त्याच स्थितीत येते. हे कोणामुळे होतं? तर हे सगळ्या सेलमुळे होतं आणि सेल डिव्हिजनमुळे होतं. When it shoots emerge from the trunks of trees from which new branches and new leaves grow. This is because the new cells are constantly being formed. म्हणजे वनस्पतींमध्ये देखील तुम्ही वनस्पतीमध्ये बघा, एखादी झाडाची फांदी तुम्ही तोडला असेल, ती फांदी काय असेल, थोड्या दिवसापुरते ती तुटलेली असेल, पण तिथून नवीन परत फांदी उगवायला सुरू होईल. There are difference in the structure of cell and various parts of such bones, muscles and skin. आता हेच मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की स्ट्रक्चर, प्रत्येकाच्या पेशीच्या रचनेमध्ये ही वेगळी रचना आहे. रक्ताची पेशी वेगळी आहे, त्यानंतर बोन मॅरोची हाडांची पेशी वेगळी आहे. स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे आपण छोट्या आतडी, मोठ्या आतडी म्हणतो, त्याच्या पेशी वेगळ्या आहेत. बॉडी ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड ऑफ सेल. म्हणजे प्रत्येक सजीव हे पेशींनी बनलेला आहे. एव्हरी लिव्हिंग सेल इन द बॉडी रिक्वायर्ड न्यूट्रिशन अँड ऑक्सिजन. म्हणजेच काय म्हटलेलं आहे? प्रत्येक सजीवाला न्यूट्रिशन कशापासून मिळतो आपल्याला? तर अन्नामधून, फूड मिळून मिळतो. आणि ऑक्सिजनमधून काय होतं? ह्याचं विघटन होते, ब्रेकडाऊन होतो. अन्नाचे ब्रेकडाऊन म्हणजे विघटन. अन्नाचे विघटन होऊन त्यातून एनर्जी रिलीज होते आणि त्या एनर्जीमुळे आपल्या शरीरात ऊर्जा मिळते. अशी त्याची प्रक्रिया आहे. The water tanks which are not cleaned regularly, container where water is stored from long time, you might see mosquito larva in such place. म्हणजे काय म्हटलेलं आहे? जर ज्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी साठलेलं पाणी खूप असेल, साठलेलं पाणी खूप असेल, त्या ठिकाणी काही काळांतराने यामध्ये डासांची पैदास व्हायला सुरुवात होते. लार्वा म्हणजे डासांच्या आळ्या त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इफ अ कंटेनर ऑफ अ वॉटर इज लेफ्ट, इथं बघा, ओव्हर इन अ डार्क कॉर्नर ऑफ द होम, म्हणजे घराच्या अंधारमय ठिकाणी ठेवला असेल, म्हणजे जिथं सूर्याचा प्रकाश पोचत नसेल, अंधारमय असेल, त्या ठिकाणी डासांची पैदास व्हायला लागते त्या पाण्यामध्ये. आणि डासांची पैदास बघा सर्वसाधारणपणे पावसाळ्यामध्ये जास्त होते, कारण कीटकांना पावसाळा वातावरण अनुकूल असतो. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये कीटकांची पैदास खूप होत असते. स्मॉल लार्वा ऑफ मॉस्किटो कॅन बी सीन मूव्हिंग अप अँड डाऊन फ्रॉम द बॉटम ऑफ द वॉटर. म्हणजे त्या पाण्यामध्ये त्या आळ्या खालीवर करताना दिसतात आणि ह्या आळ्या म्हणजेच आपल्या डास असतात. If you observe them daily, you will notice that
विदिन अ फ्यू डेज दी स्मॉल लार्वा ट्रान्सफर इंटू मॉस्किटोज, म्हणजे काही दिवसानंतरच ह्या लार्वा म्हणजे त्या अळांचे रूपांतर कशामध्ये होतो, डासांमध्ये होतो. वाय आर वाय आर देअर सो मेनी मॉस्किटोज इन पुडल्स ऑर नियर द एज ऑफ पॉन्ड्स. असं म्हटलेलं आहे की अशा पुडल्स म्हणजे डबक्या, पाण्याच्या डबक्यामध्ये आणि साठवलेल्या पाण्यामध्ये अळ्या काय होतात. तर त्याचं उत्तर तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि मी त्याचं तुम्हाला जमलं नसेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्याचं उत्तर तुम्हाला देईन. तर आता इथं द युनिक पिक्चर म्हणजे काय दिले बघा, इथं एक आपल्याला चांगलं उदाहरण दिलं. यू मस्ट हॅव सीन यंग वन्स ऑफ मेनी ॲनिमल्स लाईक काऊ, dog, mice, and cockroach. You must have seen the young ones of fish and birds as well. Some animals are born from egg, while some animals mothers give birth to the young ones. म्हणजे काय, काही प्राणी हे अंडज असतात. अंडज म्हणजे अंडी टाकतात आणि त्या अंडातून त्यांची पिल्ली जन्माला येतात. तर काही प्राणी हे त्यांच्या पिल्लांना आपल्या पोटामध्ये वाढवतात. उदाहरणार्थ आपण घेऊया कोंबडीचं पिल्लू बघा, चिकन. ती कोंबडी अंडे टाकते आणि काही अं काही दिवसांनी त्या अंड्यातून कोंबडीचं पिल्लू जेव्हा बाहेर येतं ते हुबेहूब कोंबडीसारखं दिसत असतं. आता इथं आपल्याला उदाहरण एक दिलेलं आहे मांजरीच्या पिल्ल्याचं. मांजरीचं पिल्लू जेव्हा जन्माला येतं ते मांजरीचं पिल्लू, मांजर ही आपल्या पोटामध्ये अशी पिल्लांची वाढ करते आणि ती नंतर काही दिवसांनी पिल्लांना जन्म दिले की ते हुबेहूब मांजरासारखं दिसतात. पण अशा काही निसर्गात गोष्टी आहेत इथं म्हणलेलं बघा. सम टाइम देअर इज अ ग्रेट डिफरन्स बिटवीन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ वन अनदर पॅरेंट्स, म्हणजे काही प्राण्यांमध्ये त्या जसा दिसतात तसं त्यांची अंडी जेव्हा देतात ते तशाच्या तसे हुबेहूब तसे जन्माला येत नाहीत, त्यात बदल होत असतात. यू कॅनॉट इवन टेल विच ॲनिमल द यंग वन बिलॉंग टू हॅव एव्हर सीन दिस. अशा प्रकारचे प्राणी तुम्ही पाहिला आहात का? त्याचं उत्तर देखील तुम्हाला कमेंटमधून करून सांगायचं आहे मला. जर त्याचं उत्तर भेटलं नसेल तुम्हाला, तर मी जे काय आता हे सांगत आहे ते काळजीपूर्वक ऐका, त्यामधूनच त्याचं उत्तर तुम्हाला भेटेल. तर आता पुढे जाऊया, बघूया द लाईफ सायकल ऑफ फ्रॉग म्हणजे बेडकाची जीवन क्रम कसे आहे ते, म्हणजे बेडूक कसं जन्माला येतो ते पाहूया आपण. ॲट द बिगिनिंग ऑफ रेनी सीझन ऑब्झर्व द ब्रांचेस ऑफ स्मॉल प्लांट्स प्रेझेंट नियर द एज ऑफ द पॉन्ड क्लोजली. यू माइट हॅव सीन क्लस्टर्स म्हणजे गुच्छ, क्लस्टर्स ऑफ एग दॅट दॅट लुक लाईक व्हाईट फोम म्हणजे पांढरा फेसाळसारखं तो दिसत असतो. ब्रिंग सम ऑफ दोज एग्स अलॉंग विथ द स्मॉल पीसेस ऑफ ब्रांच अँड पुट देम इन अ लार्ज जार फिल्ड विथ वॉटर. आता तुम्ही पावसाळा आहे, सध्या पावसाळा चालू आहे मित्रांनो, तर पावसाळ्यामध्ये तुम्ही पॉन्ड्स म्हणजे डबक्या, तिथं मोठं डबकं आहे, तिथं आजूबाजूला त्या डबक्याच्या खाली झाडं आलेली आहेत अशी, किंवा नदीच्या काठी झाडे असतात, तिथे काहीशी झाडी उगवलेली असतात आणि त्या झाडी ठिकाणी अशा प्रकारची झाडी, त्या झाडाच्या पानावरती बेडूक आपली अंडी टाकलेली असतो. ह्याला क्लस्टर ऑफ एग्ज म्हणतात. ही झाडाची एक फांदी तुम्ही आणा आणि एका फांदीचा एक ज्या जी अंडी लागलेली पान आहे त्या भरणीच्या पाण्यामध्ये सोडा आणि बाकीची भरणी अशीच ठेवा. भरणीवरती ते मेक शुअर दॅट द ब्रांचेस स्टे स्लाइटली अबाव द वॉटर. म्हणजे ह्याचा विचार करा की ही ब्रांच फांदी या भरणीच्या थोड्या वरती असेल आणि या फांदीच्या ज्या पानाला अंडी चिटकलेली असेल त्या अंडीचं पान तुम्ही या पाण्यात सोडायचं आहे. इफ पॉसिबल यूज वॉटर फ्रॉम द पॉन्ड्स इटसेल्फ बट अ लीफ इन द जार फ्रॉम देम. पण पाणी शक्यतो त्या पॉन्डमधलं त्या डबक्यामधलं पाणी वापरा. पुट अ लीफ इन द जार फॉर देम, आणि त्या जारमध्ये त्या फांदी तुम्ही सोडा द्या. ऑब्झर्व द जार फॉर अ वीक. आता इथं म्हणलेलं आहे त्या भरणीमध्ये तुम्ही सोडलेली फांदी एक आठवडाभर निरीक्षण करा. थ्राईस अ डे, दिवसातून 3 वेळा त्याचं निरीक्षण करा आणि नोंदणी करत चला. व्हॉट व्हॉट डू डू नॉट फॉरगेट टू राईट डाऊन द डेट्स. आणि न विसरता त्या तारखा लिहायचं तुम्ही काम करा, तारीख. या तारखेला काय परिस्थिती होती. ड्रॉ द पिक्चर ऑफ दॅट ड्रॉ द पिक्चर ऑफ व्हॉट यू ऑब्झर्व ईच डे. डिस्कस अलॉंग युअर फ्रेंड्स अबाउट द पिक्चर हॅव दे हॅव ड्रॉन. ऑब्झर्व
दे हॅव मेड अँड इन हाऊ मेनी डेज चेंज टूक प्लेस. म्हणजे मित्राच्या पण मित्राच्या पण वहीमध्ये बघा, तो लिहून काढलेलं निरीक्षण करा, त्याचे तारखा बघा, त्यांनी ज्या ज्या तारखाला बदल झाले त्या तारखा नीट व्यवस्थित उतरून काढा आणि त्याचे चित्र काढत जा. बेडकाच्या त्या अंड्यांची अवस्था काय बदलत चाललेली आहे त्याची. द लार्वा दॅट हॅचेस फ्रॉम द एग डज नॉट लुक लाईक द फ्रॉग. म्हणजे अंड्यातून आलेली पिली हे डायरेक्ट या बेडकासारखी दिसत नाहीत. ॲज द लार्वा ग्रो इन टू द फ्रॉग इट गोज थ्रू सेव्हरल स्टेज. ड्युरिंग द डिफरंट स्टेज टॅडपॉल ब्रीज थ्रू गिल्स. आता पहिली अवस्था म्हणजे हे बघा, हा टॅडपॉल तुम्हाला चित्रात दाखवलं आहे. हे फक्त असं गोल असं असतं आणि त्याला एक पाठीमागे असं आलेलं हालचालीसाठी त्याच्या आलेला एक शिपटासारखा भाग असतो, तो हालचाल करत असतो. हा प्रथम स्टेज, हा फर्स्ट स्टेज आहे तो बेडकाचा. त्यानंतर हा दुसरा स्टेज आहे, हा तिसरा स्टेज आहे त्याचा. देन देन इट डेव्हलप्स इन टू हिंड लेग्स, म्हणजे पाठीमागचे पाय त्याला येतात. हिंड लेग्स म्हणजे पाठीमागचे, अँड टेल. Slowly its body transfer and looks more like an adult frog. आणि थोड्या थोड्या काळानं जसं बदलत असतं, थोड्या नंतरच्या काळानं पूर्ण बेडकामध्ये त्याचं रूपांतर होतं. देअर देअर स्टेजेस ऑफ चेंजिंग आर कॉल्ड द लाईफ सायकल ऑफ मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिसचा अर्थ आहे फिजिकल चेंज, म्हणजे त्यांच्यामध्ये भौतिक बदल झालेला आपल्याला दिसून येतो. फिजिकल चेंज. बघा, सुरुवातीला बेडूक दिसतो का आपला फर्स्ट स्टेजमध्ये? नाही. सेकंड स्टेजमध्ये हळूहळू दिसायला लागेल. तिसऱ्या स्टेजमध्ये खूप काही दिसेल आणि चौथ्या स्टेजमध्ये पूर्ण ते बेडकात रूपांतर झालेलं आहे. नोट डाऊन विच चेंजेस यू सीन आफ्टर हाऊ मेनी डेज दे ऑकर्स. म्हणजे किती दिवसांनी त्याचं बेडकात रूपांतर झालं आहे ह्याची तुम्ही निरीक्षण आणि ती नोंदणी करून ठेवा. ऑब्झर्व युअर फ्रेंड्स रेकॉर्ड्स. तसंच तुमच्या मित्रांनी केलं त्याचं पण रेकॉर्ड्स तुम्ही ऑब्झर्व करा. कम्पेअर द टाईम रिक्वायर टू धीज डेव्हलपमेंट चेंजेस. इट इज द सेम ऑर डिफरंट. म्हणजे तुमच्या आणि मित्रांच्या कम्पॅरिझन करायचं आहे. दोघं जण एकाच वेळी आणायचे आहेत आणि एकाच वेळी त्या भरणीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत आणि बरोबर त्या त्या दिवसाला निरीक्षण करायचं आणि तुम्हाला काय बदल झालेला आहे ते दोन्ही मित्रांनी बेडकाचं रूपांतर झाल्यावर ते दोन्ही बसून तुम्हाला निरीक्षण करायचं. तुम्हाला काय त्यातनं जाणवेल हे तुम्ही ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर आता आपण शेवटच्या धड्याच्या शेवटचा भाग येत आहोत मित्रांनो. ह्यामध्ये आपलं काय शिकल आपण हा बघायचा आहे. व्हॉट डू वी हॅव लर्न. आपण या धड्यातून काय शिकलो? देअर इज अ ग्रेट डायव्हर्सिटी अमंग ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम रेरिंग फ्रॉम मायक्रोब्स टू मॅक्रोस्कोपिक. म्हणजे मायक्रोस्कोपिक तो मॅक्रोस्कोपिक असं म्हटलेलं आहे. सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर स्मॉल दॅन दे कॅनॉट बी सीन विदिन अ नेकेड आईज. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम सजीव ह्या काही छोट्यापासून अगदी मोठ्यापर्यंत, जसं महाकाय हत्ती, वाघ, जिराफ ह्याच्यासारखे, तर एकदम छोटे छोटे आपल्या न दिसणाऱ्या, म्हणजे जसे बॅक्टेरिया, डासाची अंडी, हे न दिसणाऱ्यासारख्या सजीव आहेत. एव्हरी लिव्हिंग थिंग्स नीड फूड फॉर एनर्जी टू ग्रो. म्हणजे प्रत्येक सजीवाला अन्न हे त्याच्या वाढीसाठी फार गरज आहे. द न्यूट्रिशन इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफर बिकॉज ऑफ द फूड. म्हणजे न्यूट्रिशन त्यांना जे पौष्टिक अ, ख- आहार मिळतो, त्या आहारातून त्यांच्यातून काय होते? ऊर्जा मिळते. त्या खाण्यातून त्यांना ती ऊर्जा मिळते. डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव डिफरंट टाईप्स ऑफ फूड. हेन्स देअर इज डायव्हर्सिटी इन द फूड. म्हणजे प्रत्येक सजीवामध्ये अन्न ग्रहण करण्याची प्रक्रिया ही अन्न ग्रहण करणे त्यांचं म्हणजे अन्न ग्रहण करण्याची पद्धत ही वेगळी आहे आणि अन्न देखील वेगवेगळं आहे. म्हणजे काही आता समजा आपण घेतलो की डासांचं उदाहरण घेऊ. डासाचं अन्न काय आहे? रक्त हे अन्न आहे. त्यानंतर ढेकून घ्या, ढेकून बेडबर्स आपण त्याला म्हणतो. त्यांचंही अन्न काय आहे? रक्त पिणे हा त्यांचं अन्न आहे. पण आपलं काय? मनुष्याचं वेगळं आहे. त्यानंतर आपण पाहतो कुत्र्याचं वेगळं आहे. असं वेगळं प्राण्यांचं वेगळं अन्न ग्रहण करणे हे आहे. द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग बीइंग टू सेन्स इट्स सराउंडिंग इज कॉल्ड स्टिम्युला. बघा इथे तुम्हाला व्हॉट इज स्टिम्युलाचं पण परत आन्सर मिळालेला आहे. व्हॉट इज स्टिम्युला ते तुम्ही करू शकता. व्हॉट इज स्टिम्युला and the way it acts because of that sense is called the reaction or response.
म्हणजे तुम्ही जसं वागता परिस्थितीनुसार त्याला ॲक्ट्स ऑफ रिस्पॉन्स म्हणतात. स्टिम्युला पण तुम्हाला कळायला प्लांट्स ऑल्सो रिस्पॉन्ड स्टिम्युला. वनस्पतीही प्रतिसाद देतात. आता एक्झर्शन बघा, एक्झर्शनमध्ये काय बोललेलं आपल्याला प्लांट्स आणि ॲनिमलमध्ये काय काय येतात? शेडिंग ऑफ लीव्हज. शेडिंग ऑफ लीव्हज म्हणजे काय? तर आपण हे पाहिलं, पानगळती. काही झाडं पानाच्या गळती येतात. पानं पूर्ण काही ठराविक काळामध्ये निघून जातात. हे त्यांचे एक्झर्शन आहे. फॉलिंग ऑफ बार्क म्हणजे साली निघून पडतात. गम म्हणजे प्रा काही वनस्पतींवरती चिकटसारखा जो पदार्थ येतो आणि त्याचं नंतर रूपांतर कशामध्ये डिंकामध्ये होतं. तर मग ॲनिमल्समध्ये काय येतं? कार्बन डायऑक्साईड आहे, स्वेट आहे, घाम आहे, फेसस आणि युरिन आहे. फेसेस म्हणजे आपले विष्ठा, युरिन म्हणजे आपली मूत्र. विष्ठा हे बाहेर टाकतात. ॲनिमल्स कॅन मूव्ह अँड चेंज देअर लोकेशन. आता प्राणी हे काय करतात? एका जागेवरून दुसऱ्या जागेवर त्यांचे बदल होत असते. प्लांट्स कॅनॉट चेंज देअर प्लेस ऑन देअर ओन बट व्हेरियस टाइप्स ऑफ मुवमेंट्स डू ऑकर्स इन प्लांट्स. पण वनस्पती ही एकाच जागेवर उभं असते, पण त्यांच्यात मोमेंटम म्हणजे हालचाल चालते. आपण हालचाल देखील पाहिल्या, पानांमध्ये हालचाल होते, मुळांमध्ये हालचाल होत असते. द ग्रोथ ऑफ न्यू प्लांट्स ऑफ फ्रॉम सीड इज कॉल्ड जर्मिनेशन. म्हणजे बियांपासून नवीन रोपटे येणे आणि त्याला म्हणतो आपण जर्मिनेशन. ग्रोथ, रिस्पॉन्स अँड स्टिम्युली, एक्झर्शन, रेस्पिरेशन, रिप्रोडक्शन आर द मोमेंट ऑफ these कॅरेक्टर्स. म्हणजे लिव्हिंग थिंगचे कॅरेक्टर्स काय आहेत? त्यांचे वैशिष्ट्ये काय? पहिली बघा, ग्रोथ आहे, वाढ आहे, रिस्पॉन्स देतात, तो स्टिम्युला, एक्झर्शन, रेस्पिरेशन, रिप्रोडक्शन. म्हणजे हे आपण पाहिलं मित्रांनो. तो 1, 2, 3, 4, 5, 6, 7. म्हणजे लिव्हिंग थिंग्सचे वैशिष्ट्य काय? त्याचे 7 त्याचे गुणधर्म आहेत. जसे वाढ लागते त्याला, स्टिम्युला, एक्झर्शन, हे सगळे गुणधर्म आहेत सजीवांची, ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अमंग दीज ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर द मेन कॅरेक्टर्स. ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय? ग्रोथ आणि रिप्रोडक्शन महत्त्वाचे आहेत. ग्रोथ म्हणजे त्याची वाढ होणे आणि त्यांच्यासारखे त्यांच्या प्रजनन करणे ही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. ड्युरिंग द पिरियड ऑफ ग्रोथ सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वाच्या चेंजेस ऑकर्स इन द स्ट्रक्चर बॉडी स्ट्रक्चर बॉडी स्ट्रक्चर ऑफ सम बॉडी स्ट्रक्चर ऑफ सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सच चेंजेस आर कॉल्ड लाईफ स्टेज. म्हणजे काय बघा, म्हणजे जे एखादं प्राणी जन्माला येतात त्यामध्ये सुरुवातीपासून त्याच्या अडल्ट स्टेज म्हणजे परिपक्व होण्यापर्यंत त्याच्यात काही बदल येतात. त्याला म्हणतात लाईफ सायकल ऑफ दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे ते जीवनक्रम असं म्हणतो. जर आपण या धड्यामध्ये बेडकाचं उदाहरण घेतलो, त्यानंतर आपण डासांचं उदाहरण घेतलो, हे असे अनेक उदाहरण आपण घेतलेले आहोत. आणि आता आपला हा धडा संपलेला आहे. तुम्हाला हा धडा कसा वाटला, काय वाटला त्याबद्दल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ह्याचं मी तुम्हाला पी-पी-टीमध्ये पण टाकणार आहे. एकदम डिटेल्समध्ये पी-पी-टी मी सांगणार आहे. पी-पी-टी पण तुम्ही पाहू शकता आणि काही दिवसांनी तुम्हाला ह्याची जे एक्सरसाइज आहे त्याचे पण मी तुम्हाला पी-पी-टी टाकणार आहे. ते बघा, शेअर करा आणि कमेंटमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. थँक यू. धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल.